अमुक अमुक कंपनीनं मला गंडा घातला असं सांगितल्यानंतर तू तुझं आधार कार्ड त्यांना दिलं होतंस का? हा असा प्रश्न येणं म्हणजे आधार कार्ड बाबतची मोठी असुरक्षितता आहे. हल्लीच्या काळात खोटी माहिती वापरून खोटं आधार कार्ड तयार करून फसवण्याचा किंवा आधार कार्ड व्यक्तीकडून घेऊन त्या व्यक्तीला लुटण्याचा प्रकार अगदी सहज झालाय. हे आधार कार्डचंच अपयश आहे. पण हे कुठपर्यंत चालणार? असाच आधार कार्डचा गैरवापर होत राहणार का? तर नाही. हाच गैरवापर रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतलाय. काय आहे तो निर्णय? याने आधार कार्डची विश्वासार्हता वाढणार का? असं आतापर्यंत आधार कार्ड मध्ये कोणकोणते अपडेट्स आले आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सगळीकडे दाखवलं जातं. आधार कार्ड हे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून देखील अगदी सहज दाखवलं जातं. इतकंच काय तर अगदी मोबाईल नंबर पासून ते बँक खात्यापर्यंत आणि घरच्या पत्त्याचा पुरावा दाखवण्यासाठीही आधार कार्डची आवश्यकता असते. माणसाच्या सगळ्यात शासकीय आणि अशासकीय कामांचा आधार हे आधार कार्ड असतं. पण जर आता हेच आधार कार्ड बंद झालं तर? सुप्रीम कोर्टानं याच आधार कार्ड बाबत एक महत्वाचा निर्णय दिलाय. पूर्ण बंद नाही तरी आधार कार्डच्या वापरावर आता मर्यादा आली. काय आहे ती मर्यादा? काय असतील याचे परिणाम जरा सविस्तर जाणून घेऊया. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध मानलं जाणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. आता हे असं का? तर पंजाबमध्ये एका माणसाचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्याने त्याचा लाईफ इन्शुरन्स काढला होता. त्याप्रमाणे लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून त्याला 19 लाख रुपये मिळणार होते. त्यासाठी त्याच्या घरच्यांनी त्याच्या वयाचा पुरावा म्हणून त्याचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवला. पण इन्शुरन्स कंपनीने मात्र तेव्हा हायकोर्टात धाव घेतली आणि शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्यासाठी अवैध आहे. कुटुंबियांनी मृत व्यक्तीचं आधार कार्ड दाखवावं असं अपील हायकोर्टाकडे केलं. आधार कार्ड प्रमाणे व्यक्तीचं वय होतं 47 आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे तिचं वय होतं 45. हायकोर्टाने ते मान्य केलं आणि लाईफ इन्शुरन्स कंपनीनं 19 लाखांऐवजी 9 लाखांवरच त्या कुटुंबाची बोळवण केली. आता यामुळे झालं काय? तर कुटुंबाचं 10 लाखांचं नुकसान झालं. यासाठी कुटुंबाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हा संदर्भ घेऊन रस्ते अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचं वय ठरवण्याबाबत एक याचिका पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बोलताना सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय दिलाय. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आता वयाचा पुरावा म्हणून कोणतं कागदपत्र पाहिलं जाईल याबाबतही माहिती दिलीय. बाल न्याय अधिनियम 2015च्या कलम 94 अन्वये शाळा सोडल्याचा दाखला हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जावा असंही त्यांनी हा निर्णय देताना म्हटलं. आता ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नाही त्यांचं काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर सुप्रीम कोर्टानं दिलंय. ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नाही ते त्यांच्या जन्माचा दाखला वापरू शकणार आहेत. 20 डिसेंबर 2018 मध्ये आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं असं स्वतः UIDAI ने आपल्या परिपत्रकात म्हटलं होतं. मात्र ते जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही असंही UIDAIचं म्हणणं आहे. दरम्यान एका व्यक्तीनं नुकसान भरपाई घेण्यासाठी मृत व्यक्तीचं वय जास्त दाखवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला होता. 19.35 लाख रुपयांची नुकसान भरपाई हवी होती. मात्र त्याने चुकीचं वय दाखवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला. जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला आणि संबंधित व्यक्तीचं नुकसान भरपाई कमी करण्यात आली. शिवाय आधार कार्ड हा वयाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही असाही निर्णय कोर्टानं दिलाय. आता या भूमिकेमागील एक महत्वाचं कारण काय तर ते म्हणजे आधार नोंदणीसाठी नाव नोंदणी दरम्यान वयाच्या कागदपत्रांची मजबूत पडताळणी आवश्यक नसते, ज्यामुळे न्यायालय वय सिद्ध करण्यासाठी ते विश्वासार्ह ठरत नाही. त्यामुळे लोक त्याचा गैरवापर करू शकतात. आता या निर्णयामागची अजून कारण काय तर आधार नाव नोंदणीतील पडताळणी तफावत आढळून येते. आधारसाठी नाव नोंदणी प्रक्रिया प्रामुख्याने बायोमेट्रिक डेटा आणि मूलभूत ओळख तपशील जसं की नाव आणि पत्ता सत्यापित वय डेटा गोळा करण्यावर केंद्रित आहे. जन्म प्रमाणपत्रे किंवा पासपोर्टच्या विपरीत जिथे वय पडताळणी औपचारिक कागदपत्रांद्वारे समर्थित आहे. आधार असा पुरावा सादर करणं अनिवार्य करत नाही. याचा अर्थ असा की आधार मध्ये एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख स्वयंघोषित किंवा खोट्या माहितीवर आधारित असू शकते. ज्या कारणांसाठी अचूक वय दस्तऐवजीकरण महत्वपूर्ण आहे अशा हेतूंसाठी ते कमी विश्वसनीय बनतं. विवाह, नोकरी, कल्याणकारी फायद्यांसाठी पात्रता आणि वय आधारित विचारांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी कार्यवाही यासारख्या संदर्भांमध्ये वय पडताळणी महत्वपूर्ण आहे. आधार वापरणे ज्यात वयाची अप्रमाणित माहिती असू शकते
यामुळे या क्षेत्रांमध्ये गुंतागुंत आणि अयोग्यता निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार विवाह संबंधित प्रकरणांमध्ये अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी कायदेशीर वय सिद्ध करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट वयोगटांना लक्ष्य करणाऱ्या काही सरकारी योजनांसाठी अपात्र व्यक्तींना लाभ मिळवण्यापासून रोखण्यासाठी इतर प्रकारचे वय पडताळणी आवश्यक आहे. आधार कार्डनुसार वय पडताळणी केल्यास योजनांचा गैरवापर होऊ शकतो. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आधार कार्डचा गैरवापर थांबेल का हे पाहू. जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेच्या नोंदी यासारख्या अधिक मजबूत आणि व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स वापरून सत्ताधारी अशा समस्यांचं निराकरण करतात, जिथे आधार मधील अनव्हेरीफाईड वय डेटाचा अन्यथा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. वय पडताळणीसाठी आधार वापरण्यावर निर्बंध असतानाही बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय डेटा संकलित केला जातो. डेटा सुरक्षा उपाय अपुरे असल्यास, विशेषतः ज्या प्रकरणांमध्ये आधार आर्थिक सेवांशी जोडलेला असतो, तिथे ओळख, चोरी आणि अनधिकृत प्रवेशाची शक्यता असते. आधार हे विविध सेवांमध्ये ओळखीच्या पुराव्यापुरते मर्यादित असलं तरी अजूनही चुका असू शकतात. उदाहरणार्थ, व्हर्च्युअल आयडी आणि बायोमेट्रिक लॉकिंगचा गैरवापर कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलाय. तरी तृतीय पक्षांद्वारे ओटीपी किंवा बायोमेट्रिक डेटाचा अनधिकृत वापर यासारख्या समस्या अजूनही घडू शकतात. आधार नोंदणीसाठी नेहमीच कठोर वय पडताळणी आवश्यक नसते, त्यामुळे काही वेळा व्यक्ती चुकीचा डेटा टाकू शकतो. वयाच्या पुराव्यासाठी आधाराशी व्याप्ती मर्यादित केल्याने त्यापैकी काही समस्या दूर होऊ शकतात, पण ते आधारच्या डेटाबेस मधील संभाव्य चुकीच्या गोष्टी पूर्णपणे दूर करत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आधारचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. तरीही सर्वसमावेशकपणे गैरवापर टाळण्यासाठी डेटा गोपनीयतेबद्दल अतिरिक्त उपाय, कठोर बायोमेट्रिक वापर प्रोटोकॉल आणि नियमित डेटा ऑडिट आवश्यक आहे. आता याआधी आधार कार्ड मध्ये कोणकोणती अपडेट्स आली याविषयी चर्चा करूया. व्हर्च्युअल आयडी आणि मास्क आधार. गोपनीयतेच्या चिंतेला प्रतिसाद म्हणून युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने 2018 मध्ये व्हर्च्युअल आयडी वैशिष्ट्य सादर केलं होतं. आधार क्रमांकाचा हा 16 अंकी पर्याय वापरकर्त्यानं पडताळणीसाठी तात्पुरता आयडेंटिफायर शेअर करण्यासाठी परवानगी देतो, ज्यामुळे डेटा चोरीचा धोका कमी होतो. मास्क असलेला आधार कार्ड देखील यावेळी सादर करण्यात आला, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक फोटोकॉपीवर शेअर करता येतील. या वैशिष्ट्यांचा उद्देश संवेदनशील डेटाचं संरक्षण करणं आणि ओळख चोरी रोखणं हा होता. ऑफलाईन पडताळणी पद्धती केंद्रीय डेटाबेसशी जोडल्याशिवाय आधार सत्यापित करण्यासाठी UIDAI ने QR कोड सारखे ऑफलाईन सत्यापन पर्याय सुरू केले. याचा उद्देश पडताळणी अधिक सुलभ बनवणे आणि वापरकर्त्यांची गोपनीयता वाढवताना इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरील अवलंबित्व कमी करणे हे होते. सरकारी सेवा आणि बँक खात्यांसाठी आधार प्रमाणीकरण. आधार हे अनुदान, पेन्शन आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसह सर्व विविध सेवांमध्ये इंटिग्रेट केले गेले. या व्यतिरिक्त थेट लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक खात्यांशी जोडणं अनिवार्य झालं. तरी सर्वोच्च न्यायालयाने नंतर निर्णय दिला होता की सबसिडी बाहेरील सेवांसाठी आधार लिंक करणं अनिवार्य नाही. वाढीव सुरक्षा आणि प्रमाणीकरण पर्याय. UIDAI ने आधारसाठी बायोमेट्रिक लॉकिंग सक्षम केलंय, ज्यामुळे वापरकर्त्यांना अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी त्यांची बायोमेट्रिक माहिती लॉक किंवा अनलॉक करता येते. इथे द्विघटक परिणामीकरण पर्यायही जोडला जातो, ज्यासाठी OTP आणि काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक आहे, ज्यामुळे सुरक्षा आणखी वाढेल. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि गोपनीयतेचं रक्षण. सर्वोच्च न्यायालयाच्या 2018च्या ऐतिहासिक निकालाने आधारच्या घटनात्मकतेला बळकटी दिली, पण याचा अनिवार्य वापर प्रतिबंधित केला. सरकारी योजना आणि अनुदानासाठी आधारचा वापर केला जाऊ शकतो, पण बँक खाती, मोबाईल सिम कार्ड आणि शाळा प्रवेशासाठी ते अनिवार्य असू शकत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. अत्यावश्यक सेवांसाठी आधारच्या वापराची पुष्टी करताना या निर्णयाने आधारच्या पोहोचावर मर्यादा आणल्यात. आधार अपडेट प्रक्रिया आणि स्वयंसेवा पोर्टल. UIDAI ने आपले सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल सुधारले, ज्यामुळे व्यक्तींना पत्ता आणि मोबाईल नंबर यासारखे तपशील ऑनलाईन अपडेट करणं सोपं झालंय. विशेषतः जे लोक संपर्क माहिती बदलतात किंवा त्यांच्यासाठी हा आधार व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता. यासारख्या अपडेट्स आणत UIDAI ने नेहमीच भारतीय जनतेच्या सुरक्षेवर भर देते, पण तरीही खोट्या आधार केसेसचा भारतात सुळसुळाट झालाय. हेच रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय पहिलं पाऊल आहे. आता यामुळे तरी आधार कार्डचा गैरवापर थांबेल का, की यासाठी अजून सुधारणांची आवश्यकता आहे? याबाबत तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुम्हाला पटला का? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.